सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भारताच्या संविधान शिल्पाची एका माते फिरूकडून विटंबना करण्यात आली। झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून रास्ता रोको करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक करून अमानुषपणे मारहाण केली। त्यात त्याचा मृत्यू झाला। मनमाडमध्ये 17 डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला। रिपाईचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आहिरे व जिल्हा सरचिटणीस गंगादादा त्रिभुवन यांच्यासह सुरेश भाऊ आहिरे, विलास आहिरे, रुपेश आहिरे, अशोक आहिरे, प्रशांत आहिरे इतर कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभाग घेऊन बेजबाबदार पोलिसांच्या उच्चस्तरीय चौकशी व्हावी व कायद्याचे रक्षकच भक्षक बनले असून एका प्रामाणिक भीमसैनिकाचा त्यांनी बळी घेतला आहे। त्यांच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यावेळी रिपाईतर्फे करण्यात आली। परभणीमध्ये मानवतेला काळीमा फासेल असे कृत्य झालेले आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जे उद्देशिका आहे, जे आरास आहे, त्याची एका समाजकंटकाने मोडतोड केली। त्या निषेधार्थ तसेच सोमनाथ सूर्यवंशी हा BA LLBचा शिक्षण घेणारा विद्यार्थी तो शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करत होता, परंतु या जातीवादी पोलीस प्रशासनाने त्याला उचलून नेऊन परभणीमध्ये कोमिंग ऑपरेशन करून महिला भगिनींवर अन्याय अत्याचार करून त्यांना अत्यंत क्रूरपणे मारझोड करून तसेच सोमनाथ सूर्यवंशी याला इतकी अमानुष मारझोड केली तर त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। हा मृत्यू काही योग्य नाही, त्याची प्रशासनाने हत्याच केलेली आहे। तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने तसेच माननीय राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने व सर्व समस्त रिपाईचे कार्यकर्ते यांच्या वतीने प्रशासनाला व शासनाला असे कळवू इच्छितो की जे मारेकरी आहेत, जो PI आहे, SP आहे, डेप्युटी आहे, हे जे संबंधित आहेत त्याचे मारेकरी त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांना सर्वसामान्याप्रमाणे जे सर्वसामान्यांना कठोर शिक्षा देतात तशी शिक्षा दिली पाहिजे। तसेच जो विटंबना करणारा आहे त्याच्यावर देशद्रोहाचा तसेच ॲट्रॉसिटीचा या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची माहिती आहे। आणि जी सूर्यवंशी जी हत्या झाली आम्ही तर हत्या समजू, कारण परभणी या ठिकाणी संविधानाचा त्या ठिकाणी अपमान करण्यात आला। त्यावेळेस सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरला होता आणि ज्यांनी हे घडून आणलं त्याला अटक करावी या मागणीसाठी रस्त्यावर आले होते, परंतु डिपार्टमेंटनी ज्यावेळेस त्यांनी बंदची हाक दिली आणि त्या ठिकाणी बंदची हाक दिली त्यावेळेस डिपार्टमेंटनी या कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेलं व त्यात एका सूर्यवंशीसुद्धा होता। तो खऱ्या अर्थानं एक LLBचं शिक्षण घेत होता आणि असा सुशिक्षित मुलगा असताना तो दगडफेक किंवा काही कृत्य करूच शकत नाही असं हे कोणी सांगेल सर्वसाधारण व्यक्ती, परंतु त्याला पोलिसांनी उचलून पोलीस कोठडीत बेरहमीने मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे त्या सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे। ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याच्यावर 302चा गुन्हा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावं व सूर्यवंशीला खऱ्या अर्थानं न्याय देण्यात यावं। तसंच सरकारने त्यांच्या घरातील व्यक्तींना एखाद्या व्यक्तीला नोकरी द्यावी व त्यांना 50 लाख रुपये त्यांना मदत करावी अशी रिपब्लिकन पक्षाची या ठिकाणी मागणी आहे। आणि जर सूर्यवंशीला न्याय नाही भेटला तर मनमाड शहरात ते काय संपूर्ण महाराष्ट्रात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल हे सर्व बघत आहेत। प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात हे आंदोलन चालू आहेत, परंतु त्यांना जर न्याय नाही मिळाला तर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल। म्हणून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय देण्यात यावं व ज्यांनी संविधानाचा अपमान केला आहे त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक करावी अशी रिपब्लिकन पक्ष नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी मागणी करत आहे। जागर जनस्थानसाठी क्रांती आव्हाड, मनमाड।